आपल्याला सर्वांनाच आठवत असेल की कालच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची या खटल्यासाठी नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे मदत करणार आहेत. आणि त्याच दिवशी मस्साजोग ग्रामस्थांनी आपलं आंदोलन देखील तात्पुरतं स्थगित केलं. त्याच्या आदल्या दिवशी 7 मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्यातली एक प्रमुख मागणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी होती. ती मागणी मान्य करण्यात आली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज चार्जशीट देखील दाखल झालं. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण होऊन हत्या झाली. म्हणजे डिसेंबर महिन्यातले ते 22 दिवस, जानेवारीतले 21 दिवस आणि या फेब्रुवारीतले 26 दिवस, आजची तारीख 27. त्यामुळे ते 22, 31 आणि 26 असं मिळून बघितलं तर 79 दिवस झाले. म्हणजेच 79 दिवसांनी या प्रकरणाचं चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं. मुळातच खंडणी, अट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही गुन्ह्यांचं मिळून हे चार्जशीट आहे आणि या चार्जशीटमध्ये 7 जणांविरुद्ध, 7 आरोपींविरुद्ध जे मकोका देखील त्यांच्यावर लागलेला आहे, त्यांना त्यांच्यावरचं जे आरोपपत्र आहे ते आता कोर्टासमोर सादर झाले. 8वा कोणता? अर्थातच कृष्णा आंधळे जो फरारी आहे. पण कदाचित नंतर सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये म्हणजे ज्याला आपण 173/8 या कलमानुसार सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल होऊ शकतं. अर्थात ऍडिशनल एव्हिडन्सेस काही दाखल होऊ शकतात. आता तो कोर्टाचा भाग आहे, कोणतं सेक्शन पुढे भविष्यात रिमूव्ह करायचंय किंवा ऍड करायचंय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे 7 आरोपी आहेत जे आता कोठडीत आहेत त्यामध्ये विष्णू चाटे आणि तिथून पुढची गँग. पण पहिला जो मुख्य सूत्रधार म्हणून चार्जशीटमध्ये ज्याचा उल्लेख करण्यात आलेला असू शकतो तो म्हणजे वाल्मिक कराड. म्हणजे वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे 8वा तो फरार आहे. पण हे चार्जशीट जरी दाखल झालं असलं तरी देखील सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की चार्जशीट दाखल करण्यासाठी घाई झाली का? म्हणजे 90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करणं गरजेचं आहे जेणेकरून आरोपींना जामीन मिळण्याची संधीच मिळणार नाही असं सुरेश धस हे म्हणाले. त्यामुळे चांगलं झालंय असं देखील त्यांनी म्हणालं. पण याच आरोपींवर मकोका देखील दाखल आहे आणि मकोकाच्या अंतर्गत 180 दिवस चार्जशीट दाखल करण्याची मुभा असते. त्यामुळे आणखी 3-1 महिने पोलिसांकडे होते. मग हे चार्जशीट घाईने दाखल करण्यात आलं का? हा देखील एक सवाल आता उपस्थित करण्यात येतो आणि बजरंग सोनावणे जे खासदार आहेत त्यांनी हाच सवाल उपस्थित केलेला आहे की हे घाई गडबडीत का दाखल करण्यात आले? 180 दिवस तर होते, मग 79 दिवस लगेच तुम्ही चार्जशीट दाखल झालं हे कसं काय? आणि मुळात मस्साजोगकरांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी आणखी होती ती म्हणजे 11 आरोपींना सहआरोपी करा म्हणून. त्यातले 6 तर पोलीस आहेत. म्हणजे ज्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये कर्तव्यात कसूर केली, नंतर काही जणांनी लॉजिस्टिक्स पुरवले म्हणजे गाड्या वगैरे पुरवल्या, काही जणांनी मनी ट्रान्झॅक्शनद्वारे पैसे पुरवले आरोपींना, फरार होण्यासाठी, पळून जाण्यासाठी मदत केली, असे देखील काही आहेत. या सगळ्यांना म्हणजे 6 पोलीस आणि 5 उरलेले यांना तुम्ही सहआरोपी करा अशी देखील मस्साजोगकरांची मागणी होती. आता त्यांचं काय? विष्णू चाटेचा एक मोबाईल, ज्या मोबाईलवर विष्णू चाटेच्या वाल्मिक कराडनं संपर्क साधला होता 29 नोव्हेंबरला खंडणीसाठी सुनील केमू शिंदे या अवादा कंपनीच्या माणसाला आणि धमकी दिली होती. आणि त्याच विष्णू चाटेच्या मोबाईलवर 9 डिसेंबर रोजी 3:15 ते 6च्या दरम्यान जी अपहरण आणि हत्या झाली संतोष देशमुखांची त्यावेळी देखील यांनी संवाद साधला होता. विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचा संवाद झाला होता. तर तो मोबाईलच ऑलरेडी गायब आहे. आणि त्यातला सीडीआरचं काय? मग अर्थात तो वाल्मिक कराडनं ज्या मोबाईलवरून संवाद साधला तो विष्णू चाटेचा मोबाईल नंतर ट्रेस करण्यात आला, शोधण्यात आला. त्या 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तो कुठं पडलाय, नाशिकमध्ये पडला असं तो म्हणाला. तर त्या ठिकाणी देखील तपासण्यात आलं पण त्याचा तो मोबाईल काही सापडलाच नाही. आणि मग त्यामुळे त्याच्यावर आणखी एक 238 कलम एक्स्ट्रा दाखल झालं. पण हे जरी सगळं असलं तरी कृष्णा आंधळे फरार, विष्णू चाटेचा मोबाईल गायब आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सह आरोपी ज्यांना करायचे त्यांचं काय? आणि ह्या सगळ्या गोष्टी
मुळातच अजून पुढे उजेडात आलेल्या नाहीयेत आणि इकडे चार्जशीट देखील दाखल झालाय. त्यामुळं याच विषयावर चर्चा करण्यासाठी माझं लाईव्ह आहे. घाईघाईत आरोपपत्र दाखल, जनतेच्या मनात कुतूहल. आणि खरंच हे कुतूहल आहे की या चार्जशीट मध्ये नेमकं म्हटलं तरी काय आहे, या चार्जशीट मध्ये असं काय असणार आहे, या संदर्भातच आपण चर्चा करणार आहोत. अर्थात चार्जशीट मधल्या काही ठळक बाबी ज्या आतापर्यंत जर काही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करतोय त्या म्हणजे अर्थातच 1500 पानी दोषारोपपत्र आहे. 7 आरोपींवर हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यामुळे आता हत्येचं मूळ कारण आणि गुन्हेगारी कनेक्शन हे स्पष्ट होऊ शकेल कदाचित या चार्जशीट मधून. नंतर नेमका कट कसा रचला, या हत्येचा कट नेमका कसा रचला गेला, त्याच्या मागचं कारण काय, पद्धत काय होती, खंडणी प्रकरणाशी याचा संबंध कुठे आहे का, हे नेक्सस जे संघटित गुन्हेगारीतून निर्माण झालं आणि ब्रुटल हत्या जी झालेली आहे याचं काय कनेक्शन आहे, हत्येसाठी वापरलेली शस्त्र आणि त्यांच्या गुन्ह्याची पद्धत या संदर्भात काय भाष्य करण्यात आलंय. 7 आरोपींनी मिळून जो कट रचलेला आहे तो अंमलात कसा आणला गेला. नंतर आरोपींच्या सहभागासंदर्भातले पुरावे, डिजिटल एव्हिडन्सेस, CDR वगैरे, वाल्मिक कराड आणि इतर आरोपींची भूमिका नेमकी याच्यात काय आहे, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा या हत्येच्या कटात किती सहभाग आहे, खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या यांचा काय परस्पर संबंध आहे, शिवाय आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि आरोपींना फरार होण्यासाठी कोणी मदत केली, फरार झाल्यानंतर ते कुठं होते, त्यावेळी त्यांनी काय केलं, याआधी कोणते गुन्हे केले, या आणि पोलीस प्रशासनाची नेमकी या सगळ्या गुन्ह्यांमधली भूमिका, या सगळ्याच गोष्टींच्या मुळात इथे चार्जशीटच्या भूमिका आता दडलेली आहे. आणखी एक, वाल्मिक कराड किंवा इतर आरोपींनी जी खंडणी वसूल केली असेल किंवा याच्या आधी जे गुन्हे केले असेल, या खंडणीतून जी काही बेकायदा मालमत्ता त्यांनी जमवलेली असेल, माया जमवलेली असेल, ते आता उघड होऊ शकतं या चार्जशीट मधून. कदाचित ते जमीन खरेदीचे, विक्रीचे, व्यवसायातले काही भाग असतील किंवा आर्थिक व्यवहार कोणाशी केले गेले असतील आणि या सगळ्यांमधून या चार्जशीटवर प्रकाश टाकला जाईल. आता बाळासाहेब आंबेडकरांनी, जे वंचितचे अध्यक्ष आहेत, त्यांनी हे चार्जशीट दाखल झाल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की मुळातच जे काही चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे हे 1400 पानांचं जर असेल, 1400-1500 पानांचं, तर ते न्यायाधीश आणि वकिलांना वाचायला वेळ तरी कुठे आहे. त्यामुळं हे आरोपींना वाचवण्यासाठीच एवढं मोठं आरोपपत्र दाखल केलंय अशी शंका त्यांनी व्यक्त केली. खासदार बजरंग सोनवणे यांनी असं म्हटलेलं आहे की आरोपपत्र दाखल करण्याची एवढी घाई का होती, मकोका त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचा कायदा दाखल झाला असताना, गुन्हा दाखल झाला असताना त्यांच्यावर 180 दिवसांची मुभा होती, मग हे का करण्यात आलं. आणि धनंजय देशमुख यांनी मात्र स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे काही चार्जशीट दाखल झाले त्याची जेव्हा कॉपी माझ्या हातात येईल किंवा कॉपी मला मिळेल त्यात मग काय नेमकं म्हटलेलं आहे त्याच्यावर मग भाष्य करणं हे उचित ठरेल. अर्थात महत्वाचा मुद्दा आता आपण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पाहायला हवा. एक, हत्या ज्यांची झाली, संतोष देशमुख, ते भाजपचे बूथ प्रमुख, या हत्या प्रकरणाला उघड करण्यासाठी किंवा हे पूर्ण प्रकरण ज्यांनी धसाच लावण्याचा प्रयत्न केला अगदी कोर्टात दाखल होईपर्यंतचा, यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, प्रयत्न केले, ते देखील आमदार भाजपचेच, बूथ प्रमुख भाजपचे. हा गुन्हा उघडून आणण्यापासून ते अगदी त्याच्यावरचं चार्जशीट दाखल होईपर्यंत ज्यांनी प्रयत्न केले ते देखील भाजपचेच. या दरम्यानच्या काळात या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी SIT आणि CID नेमण्यात आलेली आहे. ते गृहमंत्र्यांच्या अंडर येतं, ते गृहमंत्री पण योगायोगानं भाजपचेच आणि तेच मुख्यमंत्री ते देखील भाजपचेच. त्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे म्हणजे, आणि आरोपी मात्र जे आहेत या प्रकरणातले ते सगळे मित्र पक्षातलेच. आणि वाल्मिक कराड मुळातच राष्ट्रवादी. म्हणजे प्रश्न हा पडलेला आहे, विष्णू चाटे राष्ट्रवादीचाच होता, नंतर त्याची हकालपट्टी करण्यात आली. आणि या सगळ्यांचं जे पॉलिटिकल रिलेशन जे आहे त्या पॉलिटिकल रिलेशनचं काय, याच्यात त्याचं काही भाष्य आहे का, हे सगळं जे आहे आता हे जे आरोपी यांच्यावर चार्जशीट दाखल झालं त्याचा धागेदोरा कुठल्या पॉलिटिकल व्यक्तीशी जोडला जातोय का तो पूर्णपणे याच्यातनं वगळलेला पार्ट आहे. या गोष्टीचं काय पुढे, हे किती तपासात पुढे येणार आहे याचं काहीच उत्तर अजून मिळालेलं नाही. दुसरी गोष्ट, एवढ्या हाय प्रोफाईल केसेस महाराष्ट्रात, भारतात घडल्या त्यावेळी त्याचं ब्रीफ देणं
म्हणजे तपासात अडथळा येणार नाही अशा गोष्टी लोकांपर्यंत मांडणं हे आतापर्यंत बऱ्याच केसेसमध्ये झालेलं आहे. पण ही एकमेव केस अशी म्हणता येईल की ज्या केसमध्ये अगदी सुरुवातीला तपास सुरू झाला तेव्हापासून अगदी चार्जशीट दाखल होण्यापर्यंत एकही पत्रकार परिषद एसआयटी आणि सीआयडी कडून किंवा स्थानिक पोलिसांकडून देखील घेतली गेली नाही. याच्यावर भाष्य करण्यात आलं नाही किंवा उद्या चार्जशीट दाखल होणार आहे म्हणून आज पत्रकार परिषद असं देखील करण्यात आलेलं नाही. मग हे का? याच्या मागचं कारण नेमकं काय? आता प्रश्न हाच पडतो, आपल्याला आठवत असेल 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली, 16 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू झालं. ते अगदी 29 डिसेंबर पर्यंत 21 डिसेंबर पर्यंत होतं. या दरम्यान सगळ्यात महत्वाची 2 प्रकरणं गाजली, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी कोठडी हत्या प्रकरण, म्हणजे कोठडी मृत्यू प्रकरण. तर या दोन्ही प्रकरणांची चर्चा विधानसभेत झाली. वरचढ चर्चा राहिली ती संतोष देशमुख हत्या प्रकरणाची. आणि अधिवेशन संपल्यानंतर ते अगदी आता पुढचं अधिवेशन अगदी 3 मार्चवर येऊन ठेपलंय. म्हणजे ते 3 मार्च ते 29 मार्च अर्थसंकल्प 26 मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. म्हणजे अधिवेशन टू अधिवेशन या दरम्यान हा सगळ्या प्रकरणाचा तपास झाला, आरोपी पकडले गेले, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, नंतर चार्जशीट आज दाखल झालं. याचाच अर्थ अधिवेशनामध्ये या प्रकरणावर आवाज उठवण्यात आला. अधिवेशन संपल्यानंतर या प्रकरणाचा तपास, गुन्हे दाखल करण्यात आले, आरोपी शोधण्यात आले, कोठडीत त्यांना दाखल करण्यात आलं आणि मग त्याचं चार्जशीट देखील दाखल झालं आणि आता पुन्हा अधिवेशन सुरू. म्हणजेच एकतर या सगळ्या ह्याच्यात 3-3.5 महिन्यांमध्ये जे आत्ताच जे काय 2-3 महिने झाले याच्यामध्ये कुठेही एकही माहिती सीआयडी आणि एसआयटी पोलिसांकडून जनते समोर आणली नाही. म्हणजे याचा अर्थ या प्रकरणाविषयी एकही शब्द पोलिसांनी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं नाही असं बंधन किंवा असा दबाव पोलिसांवर होता का, हा पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. दुसरी गोष्ट खरं तर म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं की आरोपींना शिक्षेपर्यंत न्यायचंय की गृहमंत्र्यांना अधिवेशन काळामध्ये उत्तर देण्यापासून वाचवायचंय, हा सवाल देखील आता यावेळी उपस्थित होतो. कारण आता याची डेट होईल, तारखा लागतील, ट्रायल सुरू होईल आणि अधिवेशन जे आहे ते अधिवेशन अर्थातच पुढच्या महिन्यामध्ये जवळपास एक साधारण 20-23 दिवस आहे, 20 दिवस आहे, सुट्टीचे काही दिवस वगळले तर मग या काळात त्याच्यावर चर्चा होणार आहे. म्हणजे मुळातच प्रश्न हा आहे की हे जे सगळं जे काही घडवून आणण्यात आलंय का आणि याच्यात कुठेही म्हणजे पॉलिटिकल कनेक्शन कुठेच नाहीये का. खरं तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अगदी 9 डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हणजे हत्या झाली, गुन्हा दाखल झाला, शिवराज देशमुख जे आय विटनेस आहेत आतेभाऊ संतोष देशमुख यांचे, त्यांचा जबाब, त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा जबाब, संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब आणि इतरांचे काही जबाब देखील या चार्जशीटमध्ये नोंद केलेले आहेत. तर 9 डिसेंबर ते अगदी आत्ता 26 म्हणजे कालच्या तारखेपर्यंत 26 फेब्रुवारी म्हणजे 79 दिवसांमध्ये एकच मागणी महाराष्ट्रातून होत होती, विरोधकांकडून होत होती. अगदी धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांपासून किंवा अगदी हे प्रकरण ज्यांनी धसास लावण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्याकडून देखील होत होती, ती म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा. पण तो राजीनामा देखील या 79 दिवसामध्ये झालेला नाही. याचा अर्थ हत्या घडते, गुन्हे दाखल होतात, आरोपींना अटक होते, नंतर तपास सुरू होतो, मग चार्जशीट दाखल होतो, तरी देखील धनंजय मुंडेंच्या या सगळ्या प्रकरणात त्यांच्याशी काही कनेक्शन आहे का हे कुठेही आतापर्यंत त्या संदर्भातली एखादी छोटीशी माहिती देखील तपासात बाहेर येत नाही. आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील होत नाही. म्हणजे मुळातच इतकं पॉलिटिकल प्रेशर या प्रकरणात खरंच आहे का? आणि जे काही पॉलिटिकल प्रेशर या माध्यमातून आता जनतेपर्यंत जे काही मुरलंय
म्हणजे बघा ना, या प्रकरणामध्ये गेली अनेक दिवस आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांना एक दुर्मिळ आजार झालेला आहे आणि बेल्सी पाल्सी म्हणून, आणि मुळातच त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे ते त्यावेळी पण अवेलेबल नव्हते आणि आता त्या दुर्मिळ आजारामुळे देखील ते रेस्ट घेतात, त्यामुळे आताही अवेलेबल नाहीयेत आणि इकडे चार्जशीट देखील दाखल झालेला आहे. या सगळ्या दरम्यानच्या काळात मंत्रिमंडळाच्या बैठका होतात, त्यामुळे त्या ठिकाणी ते उपस्थित नव्हते. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून अंजली दमानिया असतील किंवा काही विरोधक असतील, स्वतः सुरेश धस त्यांच्याच मित्र पक्षाचे आमदार हे धनंजय मुंडेंचे घोटाळे भ्रष्टाचार बाहेर काढतायत. अगदी बीडच्या डीपीडीसीचा घोटाळा त्यांनी बाहेर काढला, पीक विमा घोटाळा असेल, कृषी साहित्य खरेदी मधला आर्थिक गैरव्यवहार असेल, या सगळ्या प्रकरणांच्या वेळी धनंजय मुंडे इव्हन बदली आणि पदोन्नतीचा देखील घोटाळा बाहेर काढण्यात आला. तिथे वाल्मिक कराड आहे, तज्ज्ञ समितीमध्ये या तज्ज्ञाचं नाव आहे. या सगळ्यांमध्ये धनंजय मुंडेंवर आरोप करण्यात आला. अंजली दमानिया यांनी पहिल्यांदा आरोप केला, नंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, दुसऱ्यांदा आरोप केला तेव्हा ट्विट केलं. सुरेश धस यांनी आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंनी त्याच्यावर काहीच उत्तर दिलं नाही. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो म्हणजे या ठिकाणी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची झालेली भेट. या भेटीच्या दरम्यान खरं तर आपल्याला आठवत असेल डीपीडीसीची जी वार्षिक नियोजन समितीची बैठक झाली, बीडचे पालकमंत्री या नात्यानं अजितदादा त्या ठिकाणी गेले. त्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये म्हणजे स्वतः त्या नियोजनाच्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सुरेश धस देखील होते, धनंजय मुंडे होते, नंतर पंकजा मुंडे होत्या, अजित पवार होते, संदीप क्षीरसागर होते, बीडचे सगळेच आमदार होते, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे होते. ती मीटिंग झाली. नंतर या दरम्यानच्या काळात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची बैठक झाली आणि ती बैठक झाली ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शासकीय निवासस्थानी. अर्थात ती बैठक झाली हे कळालं देखील कशामुळे, तर त्यानंतर झालेली दुसरी बैठक सांगायच्या नादात ती पहिली बैठक उजेडात आली. दुसरी बैठक काय होती? धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची झालेली भेट. मग ती त्यांच्या निवासस्थानी झाली का हॉस्पिटलमध्ये, या संदर्भात सुरेश धस कधी हॉस्पिटल म्हणतात कधी निवासस्थान म्हणतात. त्यावेळी जी भेट झाली त्यावेळीचा फोटो देखील व्हायरल झालेला आहे. डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि नंतर त्या संदर्भात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांना भेटायला गेलो असं त्या ठिकाणी सुरेश धस यांनी सांगितलं. आणि ती भेट सांगितली आणि इकडे बावनकुळेंना देखील असं विचारण्यात आलं की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली आहे. त्यावेळी बावनकुळे म्हणून गेले, हो 4 तास आम्ही भेटलो म्हणून. आता इथे उघड झाली ती भेट. खरं तर ती 20-25 मिनिटांची भेट सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची जी प्रकृती विचारपूस या संदर्भातली होती ती आता पूर्णपणे बाजूला पडली आणि 4 तास बावनकुळेंच्या निवासस्थानी सुरेश धस, धनंजय मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे होते आणि त्या ठिकाणी मिटवून घ्या असं बावनकुळेंकडून म्हटलं गेलं आणि सुरेश धस म्हटले मिटणार नाही असं म्हटलं गेलं. मग त्याच्यावरनं गदारोळ सुरू झाला. मग सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटलेच कसे? ज्या माणसानं आतापर्यंत त्यांच्या विरोधात घोटाळे भ्रष्टाचार बाहेर काढले, त्यांच्याच निकटवर्तीयावर हत्येचे आरोप केले, विधानसभेमध्ये ते सगळे हत्येचा घटनाक्रम सांगितला, धनंजय मुंडेंचा राजीनामा ते मागणारे आणि यांनीच धनंजय मुंडेंची कशी काही भेट घेतली, अशी सगळी महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. आणि ती चर्चा सुरू झाल्यानंतर मग स्वतः पुन्हा सुरेश धस पुढे आले आणि म्हणाले गैरसमज झाला काहीतरी, दोन्ही भेटी वेगळ्या आहेत, हॉस्पिटल किंवा धनंजय मुंडेंच्या निवासस्थानाची भेट वेगळी आणि बावनकुळेंच्या घरातली भेट वेगळी. आणि ती भेट तर मी 9:30 रात्री घेतली मंत्रालयात, जिथे अनेक जण उपस्थित असतात. मंत्रालयात 1:30-2 वाजेपर्यंत सगळ्यांच्या घरी मंत्र्यांच्याकडे लोक कार्यकर्ते ये जा करत असतात आणि त्यावेळी मी उघडपणे भेट घेतली होती. मग उघडपणे भेट घेतली असं म्हणतात आणि ती 30 दिवसांपूर्वीची भेट होती असंही सांगतात. मग 30 दिवसांपूर्वी घेतलेली भेट 30 दिवसांनी का उघड केली तुम्ही? त्यामुळे हा सगळाच केऑस झाला नंतर. आणि मग त्या भेटीमध्ये मला आधी जेवायला बोलवलं होतं, मग धनंजय मुंडेंना बोलावलं होतं, मला माहित नव्हतं.
मग तरी देखील मग त्या ठिकाणी मला थांबावं लागलं. मग आमची काही चर्चा झाली 20-25 मिनिटांची आणि मग धनंजय मुंडे निघून गेले. आता प्रश्न हा उरतो त्यावेळी बावनकुळे म्हणतात की आमची चर्चा 4 तासांची आणि नंतर मग बावनकुळे देखील गडबडले. मग ती 20-25 मिनिटांचीच होती असं 2-3 वेळा त्यांना सांगायला लागलं, जेणेकरून सुरेश धसांच्या वरचं जे बालंट आहे ते बाजूला होईल. मग सुरेश धस सांगत बसले, बघा बावनकुळेंनी देखील मान्य केलंच ना, ते बोलण्याच्या ओघात बोलून गेले. ऍक्च्युली भेट 20-25 मिनिटांचीच होती. पण हे सगळं जरी झालं असलं तरी खरंच याच्यातनं सत्य बाहेर आलं की खरंच दोनदा भेट झाली, एकदा नव्हे दोनदा. मग त्यानंतर डायरेक्ट सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्बच टाकला की धनंजय मुंडे यांनी बदली आणि पदोन्नतीमध्ये कसा 100 कोटींचा घोटाळा केला आणि कृषी साहित्य खरेदीमध्ये कसा 180 कोटी 83 लाखांचा घोटाळा घेतला, जवळपास 300 कोटींचा घोटाळा त्यांनी सांगितला. आणि मग माझ्यावर आता धनंजय मुंडेंनी बिंदास 100 कोटींचा आबरू नुकसानीचा दावा दाखल करावा असं देखील त्यांनी म्हटलं. आणि पहिल्यांदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मागणी केली. आता प्रश्न हा उरतो, या तोपर्यंत म्हणजे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली हे उघड होईपर्यंत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे आणि सुरेश धस उघड होईपर्यंत म्हणजे धनंजय मुंडे सुरेश धस यांची भेट उघड होईपर्यंत मनोज जरांगे आणि सुरेश धस यांचं चांगलं रिलेशन होतं. अनेक जन आक्रोश मोर्चांमध्ये ते एकत्र आले, एकमेकांनी भाषणं केली. सुरेश धस मनोज जरांगेंचं नाव घ्यायचे, ते माझं दैवत आहेत म्हणून, मराठा समाजाचं दैवत आहेत म्हणून. सुरेश धसांचं नाव स्वतः मनोज जरांगे घ्यायचे. हे सगळं चालू होत होतं. अगदी भेटीला देखील सुरेश धस गेले की जरांगे देखील जायचे मस्साजोगला धनंजय देशमुखांना भेटायला. अख्खा महाराष्ट्र धनंजय देशमुख आता सुरेश धस आणि मनोज जरांगे सोबत आहेत, तर हे प्रकरण अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे जाईल आणि आरोपींना फाशी शिक्षा होईलपर्यंत काम चांगलं चालू झालं. पण जेव्हा मनोज जरांगेंना हे कळलं की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झालीये, तेव्हा मात्र मनोज जरांगेंनी सुरेश धस यांच्यावर आग पाकड करायला सुरुवात केली. आणि ज्या काही त्यांनी माध्यमांना बाईट्स दिल्या की या माणसाला मी खूप जीव लावला होता, या माणसाला मराठ्यांनी इतका जीव लावला होता, पण सगळा विश्वासघात केला, माझा विश्वासघात केला, मराठ्यांचा विश्वासघात केला आणि आता माझ्या लेकी धस यांचा विषय संपला, इतक्या टोकापर्यंत ते बोलले. म्हणजे शेवटी त्यांनी सुरेश धसांची बॉडी लँग्वेज, त्यांची तमाशा, चित्रपटांविषयीच्या त्यांच्या ज्या डायलॉग्स आहेत ते देखील त्यांनी अक्षरशः बाहेर काढले. आणि जेवढा विश्वास त्या सुरेश धसांवर ठेवला होता इतका विश्वास कधीच ठेवला गेला नव्हता. यांना निवडून देण्यात सुद्धा आमच्या पोरांनी कसं, मराठा समाजाने कसं मदत केली. अगदी 300-350 पोर यांना ओळखत देखील नव्हती, तरी देखील यांचा प्रचार केला. अगदी 73 गावांमध्ये जाऊन आणि यांना निवडून आणलं. इथपर्यंत मनोज जरांगे म्हणाले. इतकंच नव्हे तर 1,67,000 मतांनी यापुढे ते निवडून आले असते जर त्यांनी हा उद्योग केला नसता. एवढंच नव्हे तर क्रूर व्यक्तीला भेटून आले असं देखील ते म्हणले. आणि धनंजय मुंडे यांना काय झालं होतं, ते काही शेवटच्या घटका मोजत होते का, त्यांना का भेटायला गेले, बरोबर माणुसकी असेल, नातं नाही का तुमचं, माणुसकीसाठी भेटायला गेले तुम्ही, असं काही बरंच काय काय मनोज जरांगे सुरेश धस यांच्या विषयी बोलले. तरी देखील सुरेश धस यांनी मनोज जरांगेंविषयी एकही अपशब्द वापरला नाही. उलट त्यांचा मी गैरसमज लवकरच दूर करेन आणि ते माझं दैवत आहेत, मराठा समाजाचं दैवत आहेत असं म्हणून त्यांनी मनोज जरांगेंवर बोलणं टाळलं. पण नंतर जेव्हा मस्साजोगला जाण्याचे वेळ आली तेव्हा सुरेश धस धनंजय देशमुखांना भेटायला गेले तर मनोज जरांगे त्या दिवशी जायचे नाहीत किंवा टाळायचे ती वेळ. मनोज जरांगे भेटायला गेले तर ती वेळ किंवा तो दिवस सुरेश धस टाळायला लागले. आणि मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यात पूर्णपणे म्हणजे मौन आलं, अबोला आला. इतका म्हणजे आता असा भाग आहे की दोघंही लढतायत एकाच व्यक्तीसाठी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी. पण मनोज जरांगे आणि सुरेश धस मात्र एकमेकांशी बोलत नाहीयेत. एकमेकांविषयीचा अबोला आहे, एकमेकांमध्ये कुठे ना कुठेतरी मनमुटाव झालेला आहे. फक्त मनोज जरांगे उघडपणे उजळ माथ्याने बिंदास सुरेश धसांविषयीची भूमिका मांडतायत आणि सुरेश धस मात्र त्याविषयी काही बोलत नाहीत. म्हणजे आता प्रश्न हा उरतो की हे एवढं सगळं जे सुरू आहे किंवा हा जो सगळा प्रकार सुरू असतानाच चार्जशीट दाखल झाला. आता मनोज जरांगे यांची याविषयीची काय प्रतिक्रिया ती कळेलच मीडियाला. पण महत्वाचा मुद्दा आहे की या दरम्यान सुरेश धस यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा सुरेश धस यांनी स्पष्ट म्हटलं की स्वागत आहे, काल उज्ज्वल निकम यांची नियुक्ती देखील झाली, मी खूप मोठा त्यासाठी पाठपुरावा केला. धनंजय देशमुख यांनी देखील सुरेश धस यांचे आभार मानलेले आहेत आणि
सुरेश धस यांनी तर स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की आता आरोपींना जामीन मिळण्याची सुतराम शक्यता नाही. ती संधीच पोलिसांनी खरं म्हणजे त्यांची संपवलेली आहे आणि 90 दिवसाच्या चार्जशीट दाखल केलेला आहे आणि मी समाधानी असं सुरेश धस म्हणालेले आहेत. तिकडे बजरंग सोनवणे आणि सुरेश धस यांची काल नेमकी मस्साजोगला भेट झाली. त्यावेळी बजरंग सोनवणे एवढं देखील म्हणाले की मी गावात येताना काही कार्यकर्त्यांनी मला अडवलं वगैरे, पण हे नेमकं का केलं कुणास ठाऊक. पण जरी अडवलं असतं तरी मी बीडचा प्रतिनिधी आहे, बीडचा खासदार आहे. मी संतोष देशमुख काय एकटे कुणाचे नव्हते. ते साहजिकच आमच्या सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. मी याच गटागणातून निवडून आलेलो आहे. त्यामुळे मी हे प्रकरण कोणत्याही परिस्थितीत लावून धरणार. आणि बजरंग सोनवणे आणि मग त्यांच्या जोडीला सुरेश धस देखील एकत्र बसले. मग काही गावकऱ्यांनी देखील, ग्रामस्थांनी देखील आपल्या भूमिका मांडल्या, त्या ठिकाणी सादर केल्या. सुरेश धस यांनी आपली बाजू मांडली. मुख्यमंत्र्यांनी आभार मानले की उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली. पण बजरंग बाप्पा सोनवणेंनी मात्र ते म्हणाले की आम्ही काय मुख्यमंत्र्यांचे आभार मानणार नाही, कारण की अजूनही या प्रकरणातले ज्यांनी आरोपींना मदत केलेली आहे त्यांना अजून सहआरोपी करण्यात आलेलं नाहीये. नंतर वाल्मिकराला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, त्याचं काय वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी बजरंग बाप्पा सोनवणेंनी सांगितल्या. दुसरी गोष्ट 28 मे पासून या प्रकरणाचा तपास होणं गरजेचं आहे. त्यावेळी देखील आवाता कंपनीच्या अधिकाऱ्याचं अपहरण होऊन त्यांना खंडणी मागण्यात आली, त्याचा देखील तपासात समावेश व्हायला पाहिजे. हे असे बरेचसे मुद्दे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मांडले. हे सगळं जरी त्यावेळी घडत असलं किंवा सगळं जरी त्यावेळी काल घडलं आणि लगेच आज अचानक चार्जशीट दाखल झालं. त्यामुळे आता एकंदरीतच चर्चा सुरू झाली आहे की हे चार्जशीट घाईघाईने दाखल करण्यात आलंय का. अधिवेशन जवळ आलेलं आहे आणि मग गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण झालाय असा भागातून त्याचं चार्जशीट अगदी 90 दिवसांच्या सादर करण्याची भूमिका घेतली का खरंच सीआयडी आणि एसआयटी आतापर्यंतच्या तपासाबाबत समाधानी आहे. त्यांनी सगळं तपास करून पूर्ण झालंय ते आणि मग आता चार्जशीट दाखल झालंय. या सगळ्या गोष्टी आता अर्थात ट्रायल सुरू होईल तेव्हाच कळेल. पण मुद्दा हाच आहे की या चार्जशीटमध्ये नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे आणि जो चार्जशीट मधला उल्लेख आहे मग त्यामध्ये जे 7 आरोपी आहेत त्यांच्यावर नेमके कोणते प्रकारचे चार्जेस लावण्यात आलेले आहेत. शिवाय मकोका अंतर्गत जो काही लावण्यात आलाय तर त्यात स्पष्टपणे एक असं म्हटलं गेलेलं आहे की मकोकानुसार 90 दिवसांत चार्जशीट दाखल करावं असं पोलिसांवर बंधन नाहीये. मग या आरोपींवर तर ऑलरेडी मकोका लागलेला आहे. मग तुमच्या हातात आणखी 3-3.5 महिने होते. मग हे का केलं गेलं. आणखी एक आरोपी मुळातच फरार आहे, त्याचं व्हर्जन परत वेगळं असणार आहे. या 7 आरोपींचं व्हर्जन वेगळं असणार आहे. जेव्हा ट्रायल सुरू होईल ते एक प्रोसिजर असते, म्हणजे त्या 7 आरोपींना तुम्ही गिल्टी आहात का असं विचारण्यात येईल. हे अर्थातच नाही म्हणणार आणि मग त्यांची ट्रायल सुरू होईल. पण जेव्हा कृष्णा आंधळे या प्रकरणामध्ये सापडेल मग पुन्हा एकदा सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल होईल, त्याचं व्हर्जन वेगळं. मग तो तर कदाचित असंही म्हणेल की या प्रकरणाचा माझा काही संबंध नाही वगैरे. मग या सगळ्या गोष्टींचं काय, म्हणजे भविष्यात कृष्णा आंधळे जर अजूनही वेळ होता त्याला शोधण्यात निश्चितपणे जर आणखी एफर्ट्स घेतले असते तर कृष्णा आंधळे देखील हाती लागला असता. विष्णू चाटेच्या मोबाईलचं काय, म्हणजे अगदी त्याच्यावर गुन्हा एक्स्ट्रा चार्ज करून तो विषय संपवण्यात आला का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहआरोपींचं काय, आता त्यांचं काय आहे, म्हणजे या सगळ्यातले लूपहोल्स काय. तर पोलिसांनी प्रचंड या प्रकरणामध्ये दिरंगाई केलेली आहे, कुचराई केलेली आहे, कर्तव्यात कसूर केलेली आहे. PI प्रशांत महाजन ज्यांची या प्रकरणातून खरं म्हणजे त्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली असं म्हटलं, पण नंतर त्यांची बदली करण्यात आली. आता ते बीड हेडक्वार्टरला बसतात. मध्ये मस्साजोगकरांनी तर आणखी धक्कादायक आरोप केले की ते केज पोलीस ठाण्यात जाऊन कॉम्प्युटरवर बसतात. मग त्या ठिकाणी ते काय करतात, काय पुरावे नष्ट करतात का, डाटा डिलीट करतायत का, ही अशी परवानगी त्यांना कशी काय दिली जाते. तिकडे निलंबित राजेश पाटील ज्या प्रकरणात झालेले आहेत PSI केजचे, त्यांचा 29 नोव्हेंबरच्या फुटेजमध्ये ते त्या ठिकाणी दिसून आले होते. शिवाय 8 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक दिवस आधी सुदर्शन घुलेसोबत ते हॉटेलमध्ये चहापाणी करत बसले होते. आणि राजेश पाटील यांनी केजकडे जी ॲम्ब्युलन्स होती ती न वळवता कळमकडे वळवली होती. मग त्या राजेश पाटलांनी असं का केलं, राजेश पाटलांना कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे करण्यास सांगितलं, भाग पाडलं का त्यांना कोणत्या बड्या नेत्यांनी त्यांना भाग पाडलं. या सगळ्या प्रश्नांची उत्तर करण्यासाठी राजेश पाटील आणि PI प्रशांत महाजन यांना सहआरोपी करण्याची मागणी सुरेश धस यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती. पण या दोघांनाही या ठिकाणी आता ती जर मागणीच मान्य झालेली नाहीये आणि इकडे चार्जशीट देखील दाखल झालेला आहे, मग यांचं काय आता पुरवणी म्हणजे सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये यांना आरोपी केलं जाणार आहे का, त्या मागणीचं नेमकं काय झालं, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. शिवाय आणखी काही पोलीस आहेत जे वाशी मधून या आरोपींना पळून जाण्यात ज्यांनी मदत केली. मग त्यामध्ये रमेश घुले म्हणून जे वाशीचे आहेत
त्यांचं काय, त्यांचं नाव देखील या ठिकाणी घेतलं जात आहे. PSI, नंतर आणखी म्हणजे गोरख फड आहे, नंतर दत्ता बिक्कड आहे, मोहन गित्ते, अशी काही नावं आहेत. यांचं काय, या आरोपींचं काय, त्यांनी देखील या संदर्भामध्ये मदत केली, त्यांना देखील सहआरोपी करा म्हटलं गेलेलं आहे. आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे याच प्रकरणामध्ये काही असे आरोपी देखील आहेत, म्हणजे अशी माणसं देखील आहेत ज्यांनी आरोपींना पळून जाण्यामध्ये किंवा लॉजिस्टिक काही गाड्यांची मदत केलेली आहे, पैशांची मदत केलेली आहे. त्या आरोपींचं काय आहे, त्या लोकांचं काय, त्यांना देखील या प्रकरणामध्ये सहआरोपी करा अशी मागणी देखील मस्साजोगकरांनी केली होती. त्यामध्ये बालाजी तांदळे प्रमुख नाव घेतलं जातं, ज्यानं 6 डिसेंबर रोजी जी अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करायला हवी होती ती पोलिसांनी न करता या सगळ्या आरोपींना जामीन दिला. त्यावेळी टेबल जामीन म्हणून बालाजी तांबळे राहिले या आरोपींचे. तो बालाजी तांबेंवरचा आरोप. नंतर गुन्हा घडल्यानंतर 9 तारखेचा अपहरण आणि हत्येचा नंतर जी आरोपींनी वापरलेली गाडी आहे ती बालाजी तांदळेच्या दारासमोर 4 दिवस उभी होती, हा दुसरा आरोप. नंतर याच बालाजी तांदळेनं गुन्हेगारांना पाण्याच्या बाटल्या पुरवल्या होत्या कोठडीत असताना, तिसरा आरोप. याच आरोपीनं गुन्हेगारांना किंवा आरोपींना अगदी रगी म्हणजे ब्लँकेट्स पुरवल्या होत्या, हा चौथा आरोप. आणि हाच बालाजी तांदळे 29 नोव्हेंबरच्या CCTV फुटेजमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या चेले चापट्यांसोबत दिसला होता, हा पाचवा आरोप. आणि त्याच्या पुढचा एक आरोप म्हणजे जेव्हा वाल्मिक कराडला कोठडीमध्ये बीड कोठडीमध्ये ठेवण्यात आलं होतं तेव्हा त्याची भेट घेण्यासाठी हा बालाजी तांदळे गेला होता आणि त्यावेळी आलेल्या धनंजय देशमुख यांना त्यांनी धमकावलं होतं, हा एक 6वा आरोप. इतके आरोप या बालाजी तांदळेवर आहेत, पण या बालाजी तांदळेची चौकशी केली का नाही, का चौकशी करण्यासाठी त्याला सहआरोपी करावं लागेल अशी देखील मागणी मस्साजोगकरांनी केली होती. नंतर संजय केदार, ज्याच्या मोबाईलवर वाल्मिक कराडनं एक मेसेज दिला होता की संतोष देशमुखाला सांग की या प्रकरणामध्ये तू पडू नको म्हणून. तर तो मेसेज ज्या संजय केदारला देण्यात आला, सांगवी सारणीचे ते जे आहेत त्यांनी त्यांचं नाव देखील अश्विनी देशमुख म्हणजेच संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या अश्विनी देशमुखांच्या जबाबात त्यांचं नाव आलेलं आहे. त्या व्यक्तीची चौकशी करायला हवी होती. त्याचं काय, आंधळेवाडीचं सारंग आदळे म्हणून आहे, त्या व्यक्तीबद्दलची फारशी माहिती नाही, पण त्याला देखील सहआरोपी करा असं म्हटलं गेलेलं आहे. शिवाय आणखी एक नाव आहे शिवलिंग मोराळे, ज्यानं वाल्मिक कराडला CIDच्या पुण्यातील ऑफिसमध्ये शरण येण्यासाठी आपली गाडी त्यानं वापरली होती, त्याच गाडीतून तो शरण आला होता. नंतर त्याची गाडी सीज झाली असं म्हटलं गेलं. पण त्याच्या प्राथमिक चौकशीचं काय, त्या शिवलिंग मोराळेचं पुढे काय झालं त्याचं. आणि मस्साजोगकरांनी एक आरोप केला होता की 29 नोव्हेंबरला जो केज मध्ये हा वाल्मिक कराड दिसला होता, तर याच केजच्या दरम्यान हाच आरोपी म्हणजे नंतर वाल्मिक कराड जो शरण आलेला आहे त्याच्या आधी याच शिवलिंग मोराळेच्या कडे राहिला होता असा मस्साजोगकरांनी आरोप केलेला आहे. त्यामुळे त्या शिवलिंग मोराळेचं पुढं काय झालं किंवा त्याला चौकशी मध्ये बोलावलं का. नंतर आणखी 2 नावं आहेत, डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्याची पत्नी. हा डॉक्टर संभाजी वायबसे हा डॉक्टर असूनही नंतर त्यांनी त्याची दवाखाना बंद केला, डिस्पेन्सरी बंद केली आणि मुकादमकी सुरू केली अगदी ऊसतोड कामगारांच्या टोळ्यांची. आणि मग आपलं सुदर्शन घुले, नंतर सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे या सगळ्यांना हाताशी धरून आणि मग त्यांनी जे सगळे प्रकरणं केली आणि अखेर याच आरोपींना पळून जाण्यात यानं मदत केली. शिवाय आपल्याच पत्नीच्या मोबाईलवरून त्यांना मनी ट्रान्झॅक्शन देखील या संभाजी वायबसेनं केलं. आणि मग हाच आरोपी हेच दोघे जण संभाजी वायबसे आणि त्याची पत्नी नांदेडला पोलिसांना सापडतात, त्यांची चौकशी होते आणि त्यांना परत सोडून देण्यात येतं. त्यांचं पुढे काय झालं, त्यांना परत सहआरोपी करा. एवढं सगळं या प्रकरणामध्ये खरं तर आतापर्यंतची मागणी करण्यात आलेली आहे, पण या कुणालाही सहआरोपी अजूनही करण्यात आलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रकरण जलद गती न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अर्थात आता ती फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल का नाही किंवा चालवलीच जाईल अशा पद्धतीनेच उज्ज्वल निकम प्रयत्न करतील. निश्चितच उज्ज्वल निकम यांनी आश्वासन या प्रकरणामध्ये दिलं असेलच मस्साजोगकरांना आणि संतोष देशमुख यांना, कारण की मस्साजोगकर आंदोलनाला बसले अन्नत्याग करण्यासाठी. ते पाहून मी व्यथित झालो आणि मग शेवटी मला जो काही म्हणण्यात आलं की तुम्ही हा खटला चालवा, तर ते मी मान्य केलं. आणि जे काही पोपटगिरी करतात त्यांच्यावर काही माझा विश्वास नाही आणि कोणी विश्वास ठेवण्याचं कारण नाहीये. मी त्यांना भीक घालत नाही असं देखील ते म्हणालेत आणि मी माझं काम करेन. म्हणजे आता संतोष देशमुख प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांसारखे नामांकित वकील दिलेले आहेत. अगदी मुंबई बॉम्बस्फोट खटला असेल किंवा आणखी अशी बरीचशी प्रकरणं असतील ज्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांनी त्या ठिकाणी आपली सरकारी वकिलीची भूमिका निभावलेली आहे. त्यामुळे आता उज्ज्वल निकम या प्रकरणात आल्यामुळे निश्चितच धनंजय देशमुख आणि या प्रकरणामध्ये न्याय मिळण्यासाठी
कुठे ना कुठेतरी एक दाद मिळण्यासाठी निश्चितच एक चांगली बाजू आपली मांडण्यासाठी एक चांगला वकील आपल्याला मिळाला, ही भूमिका निश्चितपणे धनंजय देशमुख यांच्या मनात असेल. पण धनंजय देशमुख यांच्या मतानुसार किंवा म्हणण्यानुसार अजूनही चार्जशीटची प्रत किंवा कॉपी माझ्या हातात येईल, त्यावर मग मी चांगल्या पद्धतीने भाष्य करू शकेन की नेमकं याच्यात काय म्हटलं गेलेलं आहे. एकंदरीतच या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आरोपींवर जे काही चार्जशीटमध्ये चार्जेस दाखल करण्यात आलेले आहेत, ते जेव्हा आता चार्जशीट तपशिलात येईल, तो वाचायला मिळेल, तेव्हा त्यातल्या भूमिका उघड होतीलच. पण मस्साजोगकरांनी जी केलेली सहआरोपीची जी मागणी आहे, या 11 आरोपींचं काय? या 11 लोकांचं काय, ज्यांना ते सहआरोपी होणार का? पोलिसांनी जी काही कर्तव्यात कसूर बजावलेली आहे, म्हणजे कर्तव्यात कसूर केली आणि आपली भूमिका नीटशी बजावलेली नाही, कर्तव्य बजावलेलं नाही, त्या पोलिसांची चौकशी होणार का? त्यांना काही याच्यामध्ये शिक्षा होऊ शकते का? आणि आता या प्रकरणातले जे आरोपी आहेत, यांचं नेक्सस संघटित गुन्हेगारीतलं खंडणीपासून अगदी मर्डरपर्यंत जे काही घडलं, त्यात कटात कोण कोण सहभागी होतं, या आरोपींवर ना भविष्यात अंडर ट्रायल जी केस चालेल तेव्हा त्यांना कोणती शिक्षा या खटल्याच्या अंती युक्तिवादानंतर आर्ग्युमेंट्स नंतर बजावली जाणार आहे, सुनावली जाणार आहे, याकडे आता निश्चितपणे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. पण महत्त्वाचा मुद्दा हाच की अधिवेशन टू अधिवेशन या दरम्यानच हे सगळं तपास, नंतर ते आरोपी पकडणं, त्यांच्यावर चार्जशीट दाखल करणं आणि ती केस आता कोर्टात सादर करणं. आता पुढे जे काही होणार आहे ते इकडे या ठिकाणी अधिवेशन सुरू झालेलं असेल आणि इकडे केसच्या तारखा असतील, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्री या नात्यानं त्यांना उत्तर देण्यापासून वाचवण्याची संधी आता कदाचित मिळाली, कारण की आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालेलं आहे. त्यामुळे या प्रकरणाशी जे काही पॉलिटिकल कनेक्शन्स आहेत त्या कनेक्शनलाच कट करण्यात आलंय का, किंवा तिथे कुठे कात्री लावण्यात आलेली आहे का, की या प्रकरणात पॉलिटिकल असं काही प्रकारच नाहीये, केवळ एक ज्याला आपण म्हणू की संघटित गुन्हेगारीचाच हा भाग आहे आणि यांचं नित्यनेमांचंच हे प्रकरण काम आहे की एखादा कंपनी आली की त्या कंपनीला खंडणी मागायची आणि मग त्यामध्ये जर खंडणी दिली गेली नाही तर अपहरण करायचं, किंवा मग त्यामध्ये कोणी अडथळा निर्माण केला असेल, बॅरिकेड्स, तर त्यांची हत्या घडवून आणायची. हे एवढं सगळं वाल्मिक कराड यापर्यंतच सीमित आहे का, या नावापर्यंतच सीमित आहे का, का आणखी त्याचा कोणी आका आहे, तिथपर्यंत काही धागेदुरे पोहोचणार आहेत का? याची उत्तर कदाचित आता आपल्याला या खटल्यामधून जी काही आर्ग्युमेंट सुनावणी सुरू होईल त्याच वेळी मिळतील. आणि हीच अपेक्षा असेल की निश्चितपणे चार्जशीट ताकदीनं सीआयडीच्या पोलिसांनी दाखल केला असावा, कारण की धनंजय देशमुख हेच म्हणतात की एवढा तपास त्यांनी जो केलेला आहे आणि जे आता चार्जशीट दाखल झाले तर कदाचित ते या तपासावर समाधानी असतील. आणि बघूयात आता नेमकं या चार्जशीटच्या माध्यमातून या आरोपींना नेमका कोणता आरोप यांच्यावर ठेवण्यात आलाय, कोणते चार्ज दाखल झालेले आहेत आणि ते आता कोणत्या शिक्षेपर्यंत नेलं जाईल. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.